मिस्टर मोहिते, 2 बिलंदर बदमाश सांगली जिल्ह्यात ग्रामीण भागात सध्या धुमाकूळ घालीत आहेत. निरनिराळे वेश बनवून जनतेला फसवित आहेत. हे त्यांचे फोटोग्राफ्स, हे त्यांचे हिस्ट्री पेपर्स. दिस इज ऑर्डर फॉर द मिशन. गोंधळे हवालदार तुमच्याबरोबर असेल. ओके? हे नाही, नो बोलवता तात्या रडी खेळायचं नाही सांगतो. कोण रेडी करताय? नो बोलवता. तात्या तुमच्या स्पोर्टिंग स्पिरिटच नाही मुळातच. अरे चाल, स्पोर्टिंग स्पिरिट तर मला सांगू नको. तुम्ही रेडी खेळताय, तुम्ही खेळा, मी चाललो. तात्या पळून जाऊ नका. कोण पळताय? तुम्ही हा. फिल्डिंग कोण करणार? तुमची आई करील. अव मला ये नाही तुमच्या खेळाया. हे सामान कोण भरील? माझी आई. माझी आई चुकलो. काही बोलायची सोय. बरं झालं. पट्टा काय झाला माझा? तरी तुम्हाला काल धरणं बजावलं होतं तुमच्या सगळ्या वस्तू नीट बघून ठेवा म्हणून. एक धड नसतं या तुमचं. पोरा संकट क्रिकेट खेळण्यात टाइम घालवतायसा आणि मग बोंबालतायसा. अंबाबाई, तुझ्या तोंडचा नाही, माझ्या कमरेचा पट्टा काय झाला म्हटलं मी. अव कपडा आहेत की नाही बरोबर बघा एक डाव. कपडे म्हणजे पट्टा शोधायची. अहो मी कुठं शोधू? बायको आहेस का दगड आहेस? उगीच काय बोंबलतायसा हो? काय हो? पट्टा कुणाचा? माझा. कंबर कुणाची? तुझी. माझी. व्हय नवा. मग बघा तुमचं तुम्हीच. हा बैग रखिए. साहेब या गोंधळे, वेळेवर आलात. वेळेवर म्हणजे एक वेळ गाडीची टाइम चुकल, पण आमची टाइम नाही चुकायची. बसा. तुम्ही बसा साहेब. आज खरंच पापाचा घोटाळा झाला. हॅलो मिस्टर मोहिते. तुम्ही कुठे बाहेर गावी निघालात? हो. तुमच्याचकडे येत होते. अच्छा अच्छा, काही काम? मुलाखतीचा अंक द्यायला आले होते. हे बाकी म्हणजे तुम्ही फारच कौतुक केलं. आवडली ना मुलाखत? हो. थँक्यू व्हेरी मच. बरं आहे, निघतो. ड्युटी आहे. ये बाळा ये. असू दे. काय नाव पोरी तुझं? शकुंतला. जावा आज जावा. पाटील, तुमची पोरगी पास आहे आम्हाला. आता लगीन पक्क करायचं ना? हे काय बोलणं झालं काय? अहो त्याच्यासाठी तर बोलवणं केलं आम्ही तुम्हाला. पर ते हे देणं घेण्याचं कसं? अहो कसलं देणं आणि कसलं घेणं पाटील? म्हणजे अहो तो जमाना गेला आता. आम्हाला तुमचं काय बी नाही. काय रे, फक्त तुमच्या पोरीच्या अंगावर 15-20 तोळे दागिने घालावं झालं. कसं? हे काय बोलणं झालं काय? अहो एकुलती एक पोरगी आहे माझी. ती इसाच्या जागी 25 तोळ्याचं दागिना अंगावर घालायला कमी करणार नाही आपण. वा पाटील. अहो हो बघ तुम्ही. बसा की. बसा बसतो की. गेला म्हणायचा पोरीचा बाप. काय प्रताप, तुझं आणि काय म्हणणं? नाही का असलं बेसलं तर सांगून टाकता आवडतो. आता माझं वेगळं काय असणार काका, पण मुंबईत जागा नाही. अहो पण सरकार देते ना जागा. तिथे नंबर लागायला 5-6 वर्ष लागतील. जागा नाही तर संसार कुठला? काय काका? मग म्हणणं तरी काय तुमचं? जागेसाठी जास्त नाही, 2 लाख रुपये लागतील. 2 लाख? हे बराबर नाही प्रताप. पाटील उदार आहेत म्हणून काय बी मागायचं त्याच्याकडे. हे पटत नाही आपल्याला. पण काका. इथं काका कोण आहे, मी का तू? पाटील तुम्ही याचं बोलणं मनावर घेऊ नका. अरे आपल्याकडे काय पैसा नाही वय? निस्ता वाडा झाडला आपला तर 10-15 हजाराच्या नोटा निघतील केरा संघ. पाटील जागेसाठी 2 लाख द्यायची जरूर नाही, 1.5 लाख द्या. तोंड बांध. काय सांगायचंय तुला? फटफटी. पाटील असं करा, ह्याला एक बुलेट फटफटी घेऊन द्या. पुन्हा फटफटी कशाला काका? गाप्र तू. अरे तू फौजदार म्हणून फिरणार, लोकांवर छाप नको पडायला. अरे चालणारा फौजदार रुबाबदार नाही वाटत, आणि तू पाटलांचा जावई म्हणून फिरणार. काय पाटील? तर अब जावई रुबाबदारच दिसायला पाहिजे. पाटील तुमची तयारी आहे ना? तर अहो दागिनं बी करायला टाकलं. काय सांगताय? तर बर पाटील
आम्ही निघतो आता. आता लागलीच. अहो हवालदार तिकडे वाट बघत बसला असेल. हो. बरं येऊ का आम्ही? बरं पाटील, नाही म्हणजे आम्ही बी आमच्या सुनेला दागिने करणार आहोत. काय म्हणताय? होय, तर तुम्ही केलेलं दागिनं एक वार डोळ्याखाल्लं घालून घेऊ, म्हणजे आम्हाला वेगळ्या नमुन्याचं घडवायला बरं. खरे. दोन्ही एकसारखे वाटायला लागत हो. तुमची काय हरकत नाही ना मग? आता आमची आणि हरकत कसली हो. पर एक 4 दिवसाची सवड द्या मला. का? सोनाराकडनं आणलं की धावतो. चालेल चालेल. बरं 4 दिवसांनी येतो दागिने बघायला. याच. बरं येऊ का आता? चल बा पोरा. घ्या फौजदार साहेब बघा. पसंत पडतील नव तुमच्या चुलतेसनी. अहो असले भारी दागिने तर हल्ली बघायला सुद्धा मिळणार नाही अलीकडे. होय, एकदम घरंदाज वाटतात. चला साहेब, हे पहिल्यांदा तुमच्या ताब्यात घ्या बरं. माझ्या ताब्यात? हो, दागिनं फौजदाराच्या ताब्यात असल्यानंतर चोरा चिलटाचं भ्यान ग. अगदी बरोबर बोललात. काय ग पोरी? आपा आपा आई म्हणत होती ना वा, मी नुसतं रहस्य कथा वाचते म्हणून 2 धनगरासनी पकडून आणलंय. ते बघा, तेच चोर असणार. अरे वा. ओ फौजदार साहेब, माझ्या पोरीनं 2 बदमाशांनी पकडून आणलंय. वा 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 वा, शाबाश. अरे माझी पोरगी शोभती का नाही फौजदाराची बायको? काय बाबासाहेब? हा फौजदार खोटा आहे. हे धनगरा, तू कोणाला काय बोलतोयस? हे फौजदारा, ते वाघाचं कातडं काढ. माज आलाय होय तुम्हाला? एकेकाची चामडी सोलून काढीन. 10 वर्षासाठी तुरुंगात पाठवीन तुम्हाला. तुझी चामडी सांभाळ. 100 पाप भरली तुझी. अरे ये सरकारी अंमलदाराचा अपमान करतोस? फौजदार साहेब, दावा याला तुमच्या मुंबईचा हिसका. पाटील, तुम्ही मध्ये पडू नका, महागात पडेल. खरे धनगरा, पाटाशी दम देतोस, जीभ हातळून काढीन. थांबा मावा, मीच बघतो त्याच्याकडे. काय रे धनगरा, माजलाय सोय जास्त? बघितलंच पाटील, हा धनगरही खोटा आहे आणि याच्या मिशाही खोट्या आहेत. हे बहुरुपया, काय रे तुझी मिशी तरी खरी आहे का? उपटून बघ की. घेऊन जा रे यांना पोलीस स्टेशन मध्ये. खबरदार, जास्त चालाकी करशील तर गोळी घालीन. गोंधळे, बेडा ठोका याला. ठोकतो ना. थांब, दागिना घालतो. पाटील, मी जयसिंगराव मोहिते, मुंबईचा सब इन्स्पेक्टर. हे माझं ओळखपत्र आणि हे या बदमाशांचे फोटोग्राफ्स. पकडा रे त्याला. साहेबांच्या तुम्हाला बी दागिना. आबा आबा, तो धनगराचा सोंग घेऊन आलेला तोच मुंबईचा खरा फौजदार आहे. मामानं आणलेल्या फोटोत त्याचा बी फोटो आहे. यो बघा. फौजदार साहेब, माफी करा, चुकी झाली माझी. लई मोठ्या संकटात वाचवले बघा तुम्ही मला. डोंगरा एवढं उपकार झाले तुमचं माझ्यावरती. पार धुतला गेलो असतो मी. देवच धावून आलाय बघा तुमच्या रूपाने. पाटील, हे कामच आहे माझं. गोंधळे, घेऊन चला या हरामखोरांना. हे हाल्या, चल. येतो पाटील. साहेब, एक विनंती आहे. काय? आमच्या घराण्याची अब्रू वाचवली सा. गरीबाघरची भाजी भाकर खाऊन जावा राज्याला. नाही म्हणू नका सा, हात जोडतो मी तुम्हाला. पाटील, आधी हातात घेतलेलं काम पूर्ण होऊ देत, जेवणाचं नंतर बघू. वाट बघतो मी साहेब. काय फौजदार साहेब, आवडलं ना गरीबाघरचं जेवण? पाटील, आवडलं म्हणून काय विचारता? त्याशिवाय का साहेबांनी पुन्हा पुन्हा वांग्याची भाजी घेतली. बरं का मामा, भरली वांगी म्हणले म्हणजे साहेबांची तब्येत खुश. मग घ्या की आणखी. खरं म्हणतासा साहेब? हो, खरंच आवडतं. शकू, भरलेली वांगी आण लवकर. खरंच नाही 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 साहेब, अहो तिने स्वतःच्या हाताने बनवली या भाजी. मानू द्या. वाढ वाढ पोरी, वाढ वाढ. अहो नको. अगं वाढ. असे.
नाही गेलं मला नका का हो? या वयात पचायचं नाही मला त्यांचं ठीक आहे. का नाही काका? एक वांग घ्याच माझ्या आता बद्दल. तुझी चूक. हं? वय तुम्ही धनगराचं सोंग घेऊन आला नव्हतं आमच्या मळ्यात, वय वय तेव्हा मीच तुम्हाला धरायला सांगितलं आमच्या गड्यासनी. भले बादरायचं पोरी फौजदाराची बायको शोभशील तू. गाजली. हा फौजदार साहेब कुठे आहेत? आमचे साहेब ना त्यानं जेवण झालं फिरायची सवय ते बाहेर फिरतात. नाही पण गाव हवालदार साहेब. वाव वाव फर्स्ट क्लास आयडिया पाटील. असं म्हणता? माझ्या मनात तोच विचार होता. वा 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 वा. अहो पर हे जमायचं कसं? लई सोपं आहे. असं हे सांग. सांगा की. आमच्या साहेबांचं वडील बर कर्नल हैबतराव मोहिते लष्कराला माणूस त्याचा हुकूम म्हणजे एकदम कडक. आमच्या साहेबांची टाप लई त्याचा हुकूम वाढायची. बर काय हो? हा हे साहेबांचे वडील असतात कुठं? तासगावला. पाटील तोली एक सांगू का? आमचे साहेब चोरा मोर 125 राहिले पण बापा मोर 500 पण जायचा. कर्नल साहेबांनी शकुला पसंत केली की तुमचं काम झालंच म्हणून समजा. त्यावेळी आसामला पोस्टिंग झालं होतं माझं. ब्रह्मपुत्रात दुथडी भरून वाहत होती. इन स्पेट अँड रोरिंग आय टेल यू. साऱ्या जगाला गिळून टाकेल असं तिचं रूप होतं. मी माझ्या दुःखातच चूर होतो. जयसिंगरावांची आई जाऊन महिना झाला असेल नसेल. अचानक माझं लक्ष 2 खडकात अडकलेल्या एका झाडाच्या फांदीकडे गेलं. मी तिच्याकडे बघतच राहिलो. मला तो लाकडाचा तुकडा भजन करणाऱ्या मीरेसारखा वाटला. तोच हा तुकडा. पण आता काही ते फक्त लाकूड राहिलं नाही. येस येस यू आर राईट. आणि मी ती फांदी पकडली मोठ्या कष्टानं. आणि बरेच दिवस झाले होते, सडून गेली होती. मी ती घासून पुसून माझ्या बरॅकमध्ये ठेवली. पण कुणाला काही एक बोललो नाही. पण येणारा जाणारा प्रत्येक माणूस विचारायचा, काय पोज आहे मीराची? कर्नल साहेब कुठून आणली ही? आणि तेव्हापासून माझा हुरूप वाढला. आणि असं हे ड्रिपवूड जमवायचा मला नाद लागला. पण तुम्हाला या आकारात मीराच का दिसली? अगं यालाच आजच्या भाषेत मॉडर्न आर्ट म्हणतात. कर्नल साहेबांना या आकारामध्ये मीरा दिसली, तुला आणखी काहीतरी दिसेल. बरोबर, यू आर राईट. कलाकृती पाहणाऱ्याच्या मनात कुठली तरी अनुभूती जागृत करता येणं यातच कलाकाराचं आणि कलाकृतीचं यश आहे. ही कलाकृती तयार करणारा कलाकार तर साक्षात निसर्गच नाही का अंकल? वा बेटा, हुशार आहेस. चिरंजीव जयसिंग यास उत्तम आशीर्वाद. वर्तमानपत्रातून आपले कौतुक वाचले, आनंद वाटला. अशाच प्रकारे एकाहून एक सरस आणि अवघड कामगिरी पार पाडण्यात नाव मिळवावे आणि वाढवावे. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. चिरंजीव सौ अनुराधा माधुरीसह येथे येऊन 2 दिवस राहून गेल्याचे कळले असेलच. असो, तुमचे लवकर लग्न करावे असा विचार आहे. आम्हाला मुलगी पसंत आहे. तयारीला लागलो आहे. आपण लग्न करूनच परत जायचे या हिशोबाने रजा घेऊन ताबडतोब यावे.